नमस्कार. नवरात्रीची दुसरी माळ काल आईला समर्पित केली, जिने 9 महिने पोटात माझा भार सहन केला आणि जन्म दिला. परंतु जन्म दिल्यानंतर जन्मापासून ते मरेपर्यंत जी माझा भार वाढणार आहे ती माझी जन्मभूमी तेवढीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून आजची ही तिसरी माळ माझ्या त्या जन्मभूमीला समर्पित. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, अर्थात आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे सांगणारी आपली संस्कृती. ज्या जन्मभूमीनं माझं स्थान निर्माण केलं, ज्या जन्मभूमीने मला अस्तित्व दिलं, ती ही माझी जन्मभूमी, ती माझी मातृभूमी भारत माता. भारत माता अत्यंत संपन्न, सगळ्या नैसर्गिक दृष्टीने, सर्व सांस्कृतिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने संपन्न असलेली ही भारत माता, जिने जगाला जगण्याचा सामर्थ्य दिलं, जिने जगाला जगण्याचा मूलमंत्र दिला, त्या भारत मातेची मी कन्या आहे. त्याचा मला कायम सार्थ अभिमान वाटत आला. आणि या भारतातील असलेल्या महाराष्ट्रातील एका यवतमाळसारख्या जिल्ह्यात जन्माला आले. तिथल्या मातीशी, माझं गाव सारंगपूर, तिथल्या मातीशी माझे एक वेगळं नातं निर्माण झालं. निश्चितच मी माझ्या जन्मभूमीसोबत, माझ्या मातृभूमीसोबतचं नातं काय असावं, एक स्त्री म्हणून तिच्यासोबतचं नातं काय असावं, हे जेव्हा नवरात्रीच्या निमित्ताने बघते तेव्हा नवरात्रीच्या घटाकडे बघितलं ना तर मला खरोखर कमाल वाटते आपल्या संस्कृतीची, जिने आपल्याला शिकवलं की जी जमीन तुम्हाला स्थान देते उभं राहायचं, तिची पूजा केली पाहिजे. घटात मातीची पूजा करतो आपण. जी जमीन तुम्हाला अन्नधान्य देते तुमचं पोषण करायसाठी, त्या अन्नधान्याची पूजा तुम्ही केली पाहिजे, त्याच्या प्रती तुम्ही कृतज्ञ राहायला पाहिजे, ही सांगणारी आपली संस्कृती. त्यात आपण धान्य पेरतो, 9 दिवस ते धान्य अंकुरतं, बहरतं. त्या धान्याप्रती आपण कृतज्ञ राहायला पाहिजे, त्या कृषीप्रती, त्या शेतकऱ्यांप्रती आपण कृतज्ञ राहायला पाहिजे, ही सांगणारी आपली ही संस्कृती. आणि म्हणून या निमित्तानं मला आठवण झाली की अरे, आपण त्या जन्मभूमीबद्दल बोललं पाहिजे, तिच्यासोबतचं आपलं नातं काय आहे. तर निश्चितच या भारतात जन्मल्यामुळे या मातृभूमीसोबत, या जन्मभूमीसोबतचं माझं नातं हे एखाद्या आईसोबत असलेल्या कन्येसारखं आहे, एखाद्या मैत्रिणीसोबत असलेल्या मैत्रिणीसारखं आहे. कारण हिनेच मला हवा दिली श्वास घेण्यासाठी, हिनेच मला विस्तीर्ण आकाश दिलं स्वप्न बघण्यासाठी, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी. हिनेच मला हा संपन्न भोवतालचा निसर्ग दिला, ही नदी, नाले, ओढे, किनारे, हे सगळे आयुष्य प्रवाही ठेवण्यासाठी. एक संपन्न संस्कृती या भारताने दिली, जी जगात मी अत्यंत ताठ मानाने, अभिमानाने मिरवू शकते. एक अत्यंत सुंदर कौटुंबिक मूल्य दिली, एक अत्यंत सुंदर जगण्याची पार्श्वभूमी दिली. याच संस्कृतीने स्त्रीत्वाचा अत्युच्च सन्मान करायचा असतो. तिला देवीसारखं केवळ पूजायचं नसतं, तर माणूस म्हणून सन्मानाने जगायचं असतं, ही सांगणारी एक सुंदरशी शिकवण दिली. या जन्मभूमीसोबतचं माझं नातं हे ती आणि मी काही वेगळं आहे असं कधीच वाटत नाही, कारण तिथूनच मी निर्माण झालेली आहे. आणि शेवटी याच जन्मभूमीत मी विलीन होणार आहे, ही भावना निश्चित माझ्या मनाला खूप आनंद देणारी आहे. माझ्या मातृभूमीप्रती जे देणं आहे, कारण या मातृभूमीने मला प्रचंड खूप काही दिलेलं आहे. आणि म्हणून निश्चित माझं आयुष्य जगत असताना ज्या मातृभूमीने मला जगणं दिलं, ज्या मातृभूमीने मला जीवन दिलं, तिला मी माझ्याकडनं काय देऊ शकते, तिला संपन्न करण्यासाठी, तिचं पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी मी काय देऊ शकते, हे निश्चित माझ्याकडनं मी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणूनच आज माझी ही तिसरी माळ मी अत्यंत प्रेमाने समर्पित करणार आहे माझ्या या जन्म देणाऱ्या मातृभूमीला. आणि आपल्या सगळ्यांनाही माझं प्रेमाचं हेच सांगणं आहे की आपणही सगळ्यांनी आपलं आयुष्यात मला माझ्या मातृभूमीने काय दिलं, यापेक्षा मी माझ्या मातृभूमीला काय देऊ शकतो, याचा निश्चितच विचार करणं गरजेचं आहे. ही तिसरी माळ समर्पित माझ्या प्रिय भारत मातेला. जगदम जगदम.